नमस्कार मैत्रिणींनो, स्मिताज रेसिपीज आणि टिप्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत। ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे। वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, ताक आंबट होत नाही। छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात 4-5 वेळा तुरटी फिरवावी। सकाळी चणे उपसून कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात। ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते, तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी, नंतर कढी करावी। असे केल्याने कढी फाटत नाही। पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा। काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत। भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे। काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे। कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा, कॅल्शियम भरपूर मिळते। कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते। पेपर डोस्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे, नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे। यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही। इडल्या उरल्या असतील तर त्या कुस्करून उपमा बनवावा, चवीला अप्रतिम लागतो। डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4/1 या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण 3/1 असे असावे। पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्या कराव्यात, भात फडफडीत होतो। कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा। गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा। एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात, म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो। दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकाची पाने बारीक चिरून घाला, आमटीला वेगळी चव येईल। कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते। भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम। कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत। कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे। प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये। या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे। बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात। कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावे। फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये। बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत। टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे। फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो। पालकच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो। साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा, यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो। त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो। गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे। सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावी। टिप्स आवडल्या असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।